नमस्कार, सस्नेह नमस्कार. आज या ठिकाणी आपण आमचे गुरुवर्य प्राध्यापक यशवंत पवार सर यांची मुलाखत घेत आहोत. तत्पूर्वी माझं नाव नितीन शिवाजी पांढरे, मी सरांचा विद्यार्थीच आहे. त्यांच्या जीवन कार्यावर आपण या ठिकाणी प्रकाश टाकणार आहोत आणि त्यांच्याकडून अनेक गोष्टी आपण जाणून घेणार आहोत. प्रथमतः प्राध्यापक यशवंत पवार सर यांचं शिक्षण आहे MA इतिहास, BEd आणि MAd म्हणजे सिनियर लेक्चरर म्हणून त्यांची पात्रता आहे आणि सध्या ते आता श्री शिवाजी विद्यालय जळुका या ठिकाणी शिक्षक या पदावर काम करत आहेत. सोबतच त्यांचं गाव आहे भंडारी, तालुका पुसद आणि जिल्हा यवतमाळ. आपण अनेक गोष्टी सरांच्या माध्यमातून या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तर सुरुवातीला आपण सरांचं स्वागत करूयात. नमस्कार सर. नमस्कार. तर सर, सुरुवातीला आम्हाला तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल की तुमचं प्राथमिक शिक्षण कुठे झालं, कसं झालं आणि त्यातला एखादा निवडक क्षण तुम्ही आम्हाला सांगू शकता का? तर माझं प्राथमिक शिक्षण माझं गाव भंडारी या ठिकाणी झालेलं आहे आणि भंडारीला शिकत असताना काही छोट्या छोट्या गोष्टीमधूनच शिकता आलं. आमचे एक सर होते बेद्रे सर, आणि त्या बेद्रे सरांनी आम्हाला काही गोष्टी सांगितल्या होत्या. त्या गोष्टीमधून मला बरंच काही शिकायला मिळालं. त्याच अनुषंगाने या ठिकाणी सांगावं असं वाटते, मी जे संगीताचा मला जे वेळ लागलं किंवा जे संगीत शिकलो मी, ते संगीताची देण आमचे बेद्रे सरच आहेत असं मला वाटतं. यानंतर सर मला असं विचारायचं वाटते की आपण शिक्षक पदावर काम करत असताना राज्यामध्ये आणि राज्याच्या बाहेर सुद्धा अनेक ठिकाणी व्याख्यानाला जातात. तर हे समाज प्रबोधनाचं जे तत्व आहे आपण कधीपासून स्वीकारलं? शिवाजी विद्यालय जळुका येथे 5 सप्टेंबरला मी शिक्षक म्हणून माझी नियुक्ती झाली आणि या ठिकाणी आल्यानंतर काही आमच्या मित्रासोबत राहताना बरेच काही अनुभव आले आणि त्या अनुभवामधून मला असं काही कळालं, असं काही शिकण्यास मिळालं. तांडावाडा वस्तीवर किंवा समाजामध्ये आपल्या शिक्षित लोकांनी, साक्षर लोकांनी जर जाऊन त्या ठिकाणी आपण समाज प्रबोधन केलं, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षणाचे धडे जर दिले किंवा शिकण्याचं महत्त्व जर, शिक्षणाचं महत्त्व जर त्यांना सांगितलं, तर येणाऱ्या काळामध्ये ह्या ज्या गोष्टी आज आपण पाहतो, अंधश्रद्धा असेल, व्यसन असेल, तर ह्या गोष्टी ज्या आहेत या गोष्टीपासून तो खेडूत मुलगा किंवा तरुण मुलगा दूर कसा जाईल यासाठी समाज प्रबोधन करावं असं वाटलं. सर, आताच्या नवीन युगामध्ये आपण पाहतो की मोबाईलच्या माध्यमातून किंवा इतर प्रसार माध्यमातून अनेक संवाद आपण दररोजच करत असतो, हे आपल्या सर्वांना माहीतच आहे. परंतु आपल्या काळात सुद्धा शैक्षणिक जीवनामध्ये असे संवाद होत होते का, पत्राच्या माध्यमातून किंवा इतर काही गोष्टीच्या माध्यमातून? त्याबद्दल थोडं सांगा. तर आजचं कसं आहे, आपल्याकडे मोबाईल आहे, खूप महागडे मोबाईल आहेत. त्या मोबाईलच्या माध्यमातून आपल्या ज्या भावना आहेत त्या भावना व्यक्त करता येत नाहीत. आपल्या मनामध्ये ज्या गोष्टी सरळ सरळ आपण सांगू शकतो त्या गोष्टी आज मोबाईल असूनही सांगू शकत नाही. पण एक काळ होता, त्या काळामध्ये पत्रलेखन असायचं आणि आपल्या आवडत्या व्यक्तीकडून, आपल्या ज्येष्ठांकडून आपल्याला जर एखादं पत्र मिळालं तर ते पत्र आपण वाचायचो, एक वेळा नाही तर पुन्हा पुन्हा वाचायचो. पत्र आपण जपून ठेवायचो. अशा पत्रामुळं आपली जी मानसिकता आहे ती मानसिकता कणखर बनायची, आपल्याला प्रेरणा भेटायची, चालना मिळायची. अशा बऱ्याच काही गोष्टी त्या पत्रामधून आपल्याला शिकण्यासाठी मिळाल्या. आज मोबाईलमध्ये आपण व्हॉट्सअप आहे, फेसबुक आहे, इंस्टाग्राम आहे, तिथपर्यंत आपण आपल्या भावना पोहोचू शकत नाही. पण त्या पत्रलेखनामध्ये काय ताकद होती माहीत नाही, पण ते पत्र वाचल्यानंतर प्रेरणा मिळायची, चेतना जागृत व्हायची. नक्की सर, तुमच्या जीवनामध्ये तुम्ही सुद्धा अनेक व्यक्तींना, नातेवाईकांना, तुमच्या मित्रांना पत्र लिहिले असतील किंवा त्यांचे सुद्धा तुम्हाला काही पत्र आले असतील, तर त्याचा एखादा छोटासा नमुना आमच्यासाठी सादर करता येईल का? नक्कीच नक्कीच. आमचे काका आदरणीय नारायण पवार, हो, जवाहर नवोदय विद्यालय अमरावतीला असताना त्यांनी मला एक पत्र लिहिलं होतं. हो, आणि त्या पत्राचं काही मजकूर आपल्यासमोर काही सांगू शकतो. त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं आणि त्या पत्रातून मला काय घेता येईल. तर पत्र असं होतं, तर मला वाटते 1984-85 मध्ये लिहिलेलं पत्र आहे ते. आणि 28 जुलै या दिवशी लिहिलेल्या पत्रामध्ये मला त्यांनी, माझ्या काकांनी
एक पत्र मला लिहिलं होतं आणि त्या पत्राचा मजकूर असा होता, चिरंजीव यशवंत, लाख लाख शुभेच्छा. तुला पाठवलेलं हे पहिलंच पत्र, त्यामुळं हे पत्र तू जपूनही ठेवशील, पुन्हा पुन्हा वाचशील. त्यामुळं मला या पत्राला विचार करून लिहावं लागेल. क्या बात आहे. नक्कीच. अंड्यातून आलेल्या पक्ष्याच्या पिल्ल्याला एकदम आकाशात भरारी घेता येत नाही. त्याला उडता उडता पडावं लागते, नैराश्य व्हावं लागते. मात्र त्याची झेप आकाशात उडण्याची असते आणि एक दिवस त्याचा निघतो. तसंच आपण खेडूत आहोत, पण शहरात जाऊन शहरी सुद्धा होऊ शकतो. ज्ञानीच्या संपर्कात राहून ज्ञानवंत होऊ शकतो. तू बालक आहेस बालक, तू मनुष्य आहेस मनुष्य, तू म्हातारा आहेस म्हातारा. वरील वाक्य लक्षात घेऊन जर वागलास तर तुला जीवन जगण्यासाठी काही कठीण जाणार नाही. अशा प्रकारचा आशय दिलेला एक पत्र माझ्या काकांनी त्यावेळेस मला लिहिलं होतं आणि मी त्या पत्राचं उत्तर देताना सांगितलं होतं की माझी तब्येत ठीक नाही. नक्कीच. त्यावेळेस माझ्या काकांनी मला पत्र लिहिलं होतं. त्या पत्रामध्ये सांगितलं होतं की एखाद्या वर्षी शेती पिकली नाही म्हणजे शेतकरी शेतीचा धंदा सोडून देत नाही. क्या बात आहे. एखाद्या वर्षी शेती पिकली नाही म्हणजे शेतकरी शेतीचा धंदा सोडून देत नाही. तो हाडाची काढ करतो, रक्ताचं पाणी करतो आणि नित्य व नियमानं पेरणी करतो. तो समाधानी होतो. तसंच तू कुठल्या तरी एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरांकडे जा, त्यांचा सल्ला घे, औषधोपचार घेऊन तू पण चांगला होऊ शकतं. आणि हो, त्यांनी शेवटच्या पॅरेग्राफमध्ये लिहिलं होतं की तू मनाला खूप त्यागून घेतोस, पण यशवंत तू मनाला त्यागून घेऊ नकोस. कारण त्यागाची पुराणे देवळात शोभून दिसतात, क्या बात. पण जीवन हे देवालय नसून ते एक रणांगण आहे. आणि ह्या साऱ्या गोष्टीचा मर्म तू जाणून चांगल्या पद्धतीनं जीवन जगण्यासाठी या पत्रावर विचार करशील अशी एक अपेक्षा करतो आणि या ठिकाणी थांबतो. म्हणून अशा प्रकारचं पत्र त्यांनी लिहिलं होतं माझ्या काकांनी, नारायण पवार यांनी. तर त्या पत्रातून मला बरंच काही शिकण्यासाठी मिळालं. सरांनी खूप छान पद्धतीनं विश्लेषण करून सांगितलं की त्यांच्या काकांनी जे पत्र लिहिलं होतं त्याच्यामध्ये खूप सारी चेतना होती, प्रेरणा होती आणि ती चेतना, प्रेरणा सरांना कायम नेहमीच प्रेरित करत राहिली आणि त्यांनी सदा सदैव शिक्षणाच्या क्षेत्रात, सामाजिक क्षेत्रात आणि प्रबोधनाच्या क्षेत्रात सुद्धा मोठी झेप घेतली त्याने. सर, आपण शिक्षण घेत असताना जीवनामध्ये अनेक अडीअडचणी येतात, अडथळे येतात, तर त्यांच्यावर मात करताना सुद्धा तुम्हाला हे विचार प्रेरित ठरत होते का? नाही, काकाचं एक पत्र होतं, मला वाटते त्या पत्राचं शीर्षक होतं अंतर्देशीय कार्ड होतं ते, आणि त्या कार्डाचं शीर्षक होतं ओळखा पाहू मी कोण. आता मला माझे काका पण पत्र लिहायचे आणि आमच्या काकू पण पत्र लिहायचे. त्याच्यामुळं त्या पत्रामध्ये असं दिलं होतं की मॅन इज बॉर्न टू डाय, मॅन इज बॉर्न टू डाय, बट ही शुड प्लॅन व्हाय अँड हाऊ ही शुड डाय. प्रत्येक माणूस, जन्माला येणारा प्रत्येक माणूस, त्याला माहित असते की आपण एक दिवस मरणार आहोत. नक्कीच. पण मरणार असतानाही आपण ज्या वेगवेगळ्या योजना आखतो जीवनामध्ये, ते या वेगवेगळ्या योजनामधून आपण काहीतरी शिकलं पाहिजे, आपण योजना आखून यशस्वी झालो पाहिजे. म्हणून त्या कबीर महाराजांनी एक दोहा लिहिलेला आहे, सूरज से किरत बडी बिन पंख उडी जाय, सूरज से किरत बडी बिन पंख उडी जाय, अरे सूरत तो जाती रही पर किरत कभी न जाय. आणि इथं आलेला प्रत्येक माणूस आपली योजना यशस्वी करण्यासाठीच काम करत असतो. अशा प्रकारचं एक आशय काकांनी त्या पत्रात दिलं होतं. त्यामध्ये खूपच छान. सरांनी सुद्धा खूप छान पद्धतीनं या प्रश्नाचं विश्लेषण केलेलं आहे. मी सरांचा विद्यार्थी असल्यामुळेच मला एक शालेय जीवनाशी एक प्रश्न विचारावा वाटतो. श्री शिवाजी विद्यालय जवळका या ठिकाणी आपण शिक्षक म्हणून काम करत असताना तुमच्या शिक्षणाची प्रभावी शिक्षणशैली, पद्धती यावर म्हणजे भाळून किंवा म्हणजे विद्यार्थ्यांच्या हृदयाला स्पर्श करणारं आपलं व्याख्यान आहे, शिकवण आहे. तर तुमची जेव्हा बदली झाली होती तेव्हा विद्यार्थ्यांनी शाळा बंद केली होती, तर त्यावेळेचा तो क्षण कसा होता, काय वाटत होतं त्यावेळेस? आता शाळा म्हटलं की तिथे प्रशासन आलं, आणि प्रशासन म्हटलं तर प्रशासकीय बदल्या होतच असतात. आणि प्रशासकीय बदली झाली म्हणून मी माझी मानसिकता बनवली होती की माझी बदली झालेली आहे, ज्या ठिकाणी मला जावं लागेल
कामासाठी. कारण आपण शिक्षक म्हटल्यानंतर ज्या ठिकाणी आपल्याला पाठवलं त्या ठिकाणी जाऊन योग्य असं शिक्षण देणं आणि मुलांना घडवण्याचं काम करणं हे आपला पेशाच आहे. नक्कीच सर. त्यामुळं मी त्या बदलीला घाबरलो नव्हतो. पण मुलांना काय वाटलं काय माहीत नाही, आपल्यामधून सर चाललेले आहेत किंवा आपल्याला सोडून उद्या सर जातील, म्हणून त्यांनी मला येऊन भेटले आणि भेटल्यानंतर सांगितलं तुम्ही जाऊ नका. मी त्यांना एकच सांगितलं की ही प्रशासकीय बदली आहे आणि मला जावं लागेल. त्यामुळं मी दुसऱ्या दिवशी शाळेवर गेलो नाही आणि विद्यार्थ्यांनी मी न दिसल्यामुळं, प्रार्थनेला मी न दिसल्यामुळं विद्यार्थ्यांनी मग त्या ठिकाणी पवार सर जिंदाबाद, पवार सर तुम्ही परत या वगैरे वगैरे घोषणा द्यायला सुरुवात केली. बिलकुल. आणि एक दिवस नव्हे तर तब्बल 3 दिवसापर्यंत शाळा बंद ठेवली त्या विद्यार्थ्यांनी माझ्यासाठी. आता मला माहित नाही विद्यार्थ्यांच्या माझ्याबद्दल त्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये किती प्रेम आहे, पण त्या दिवशी मी समजलो की प्रत्येक माणसाने जर मेहनतीने, चिकाटीने, जिज्ञासा वृत्तीने विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न केला तर तो जो एक आंतरिक लढा आहे विद्यार्थी आणि शिक्षकाचा, बिलकुल, तो लागून अशा प्रकारच्या घटना घडत असतात. आणि ती घटना मला एक बरंच काही शिकून गेली. राष्ट्रपती पुरस्कारापेक्षाही मला तो क्षण मोठा वाटतो. नक्कीच. सरांच्या या वक्तव्यातून आपल्याला सुद्धा एक नवी चेतना, प्रेरणा मिळत आहे. आपण ही मुलाखत अशीच समोर ठेवणार आहोत. सर, आपल्या शैक्षणिक जीवनामध्ये आपणही काही जणांना पत्र लिहिले असतील, तर आजच्या जीवनाची तुलना आणि त्यावेळेच्या पत्राची तुलना आजही आपण पत्र लिहायला पाहिजे का भावनिक पातळीवर, याबद्दल आपलं काय मत आहे? आपले जे ज्येष्ठ असतात, खरं पाहिलं तर पत्र आपण मित्र म्हणून लिहित असतो, सवंगडी म्हणून लिहित असतो किंवा स्नेही म्हणून लिहित असतो. बिलकुल. पण आपल्याला जे ज्येष्ठांनी पत्र लिहिलेले आहे, ज्येष्ठांनी आपल्याला जो उपदेश केलेला आहे, सल्ला दिलेला आहे, त्या पत्रातून आपल्याला बरंच काही शिकण्यासारखं असते. मी एक पत्र आपल्यासमोर वाचून दाखवतो या ठिकाणी. नक्कीच. या ठिकाणी एक पत्र वाचून दाखवतो. आमच्या काकूनी मला एक पत्र लिहिलं होतं आणि ते पत्र मला वाटते हिंदीतून आहे. आणि याच्या नंतर जे पत्र आलेलं आहे त्या पत्राचं खूप सारे पत्र होते, पण त्यापैकी मला आवडलेलं आणि माझ्यासाठी दिशादर्शक ठरणारं पत्र म्हणून मी आपल्यासमोर वाचून दाखवतो. प्रिय यशवंत, लाख लाख शुभेच्छा. आजकल आपके खत आ नहीं रहे, क्यों हमसे रूठ तो नहीं गया? ठीक है, मैं समझ जाती हूं 10वीं का अभ्यासक्रम बहुत लंबा और कठिन होता है, शायद पढ़ाई में लग गया होगा. भावनिक शब्द होते. नक्कीच. आपके खत न आने से मैं बेकार नहीं समझूंगी. खत में तो कोई बड़ी बड़ी बातें लिखकर चढ़ा बढ़ा कर देते हैं, लेकिन यशवंत, हमें वह जीवन नहीं जीना है. केवल तुम्हारे लिए नहीं बल्कि अपने पूरे परिवार के लिए तुम सच्चाई के साथ पढ़ाई में लग जाओ. तुम्हारी कठिनाइयां हमें बताते रहना ताकि हम छोड़ सके, उनका हल कर सके. आप सब मुझे याद आते रहते हो. तुम्हारे प्यार भरे मीठे बोल सुनने के लिए मेरे कान तरसते हैं. पुढे लिहिलं, हसी मजाक के साथ जिए वो दिन मुझे बार बार याद आते हैं. नक्कीच. गावाकडे ज्यावेळेस ते यायचे हो. त्यावेळेस आम्ही जेवण करत असताना सोबतच बसायचो. आम्ही काका वगैरे आमचे सर्व भाऊ ते सोबत बसायचो आणि आम्ही खूप मजा करायचो. त्यावेळेस सांगितलं की हसी मजाक के साथ जिए वो दिन मुझे बार बार याद आते हैं. तुम्हारी यादें वो प्यार भरे बोल सुनने के लिए मेरा दिल तड़पता है, लेकिन आज वह योग नहीं है. अपनी भलाई के लिए हमें दूर दूर रहना पड़ता है. आप बहुत कष्ट उठाकर उज्जवल यश प्राप्त करके हमें आश्चर्यचकित करना, यही हमारा गर्व है. सभी को नमस्ते कहना, आपकी चाची. अशा प्रकारचं पत्र माझ्या काकूने मला लिहून दिलं होतं, त्यावेळेस पाठवलं होतं. आणि त्या पत्रामुळं मला अभ्यासाची प्रेरणा मिळाली. मला शिक्षणासाठी मनातून इच्छा झाली की आपण शिकलो पाहिजेत आणि यांचे जे स्वप्न आहेत, मोठ्यांचे जे स्वप्न आहेत ते पूर्ण केले पाहिजेत. क्या बात आहे. खूपच छान. अतिशय सुंदर पत्र लिहिलं होतं सरांच्या काकूंनी आणि त्याच्यामधून आपल्या सर्वांना एक प्रेरणा मिळाली, चेतना मिळाली. मला या ठिकाणी पुढचा प्रश्न सरांना असा विचारावासा वाटतो की सर, हे जे पत्रलेखन आहे
यामुळेच तुम्हाला गीत लिखाण किंवा गायन या विषयाकडे आपण वळलात का? आणि शिक्षण आणि भजन कीर्तन प्रबोधन या क्षेत्राकडे मग आपण कधी वळले? जोडक्याला असताना त्या मंदिरामध्ये भजनासाठी मी ज्या ठिकाणी राहायचो बिलकुल. त्याच्या बाजूलाच मंदिर होतं आणि त्या मंदिरामध्ये दर सोमवारला भजन व्हायचे. मग एक दिवस असा झाला, चला भाऊ आपण घरीच राहतो, मग का ना आपण जावं त्या भजनाला. मला काही तेवढं भजन वगैरे जमत नव्हते, गाणे वगैरे म्हणत होतो मी, हो. पण तेवढे काही मला भजन वगैरे जमत नव्हते. आमचे काका, आमचे बाबा यांच्यासोबत मी आमच्या गावातही भजनाला जायचो आणि तेव्हापासून मला आवड होती. पण मी चांगल्या प्रकारचे गीत किंवा त्या भजनाला लायक असं कुठलंही गीत मी म्हणत नव्हतो. मी स्टेजवर गाणे म्हटलेले होते. त्याच्या पहिले PN कॉलेज असेल, VME असेल, गडचिरोलीला असेल, नागपूरला असेल, त्या ज्या ज्या ठिकाणी गेलो मी गाणे म्हटले, पण भजन म्हटले नव्हते. हो. आणि भजनाचा छंद तेव्हापासून मला लागला. आमचे मित्र खिरड्याचे आपले वसंतराव राठोड सर असतील, त्यांच्या माध्यमातून मला भजनाची आवड लागली. मग तिवारी साहेब असतील, किशोर सोंडके असतील, हो. तर या लोकांच्या माध्यमातून मी त्या भजनाकडे वळलो. आणि मग आमचे मित्राच्या माध्यमातून भजन स्पर्धेवर जायचं म्हणून मी खंजिरी शिकलो. मग आणि ती खंजिरी शिकत असताना मला खूप मेहनत घ्यायची काम पडलं, कारण मला खंजिरी वाजवता येत नव्हती. पण माझे भाऊ आहेत माणिक पवार, ते चांगल्या प्रकारची खंजिरी वाजवतात आणि ते खंजिरी वाजवण्याचे बोल मला सहजगत्या सांगायचे की खंजिरीचे बोल कसे आहेत. ते म्हणायचे खंजिरीवर, डिगिनिक निक डिग डिगिनिक निक, दूध तपलं की नाही, दूध तपलं की नाही, तपलं तपलं तपलं, म्हणजे टिक डी 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 ज्यावेळेस म्हणतो तशा प्रकारचं होतं. त्यामधून मला ते खंजिरीचा नाद आणि मग नंतर मित्रांसोबत मग भजनं करणं, समाज प्रबोधनाच्या माध्यमातून मग कीर्तन वगैरे करणं, प्रवचन वगैरे करणं, मग लोकांना आवडत गेलो किंवा ते लोकांना आवडत गेलं आणि मला लोक बोलावतात. आजही आग्रह करतात, सर तुम्ही आमच्या गावाला या, आमच्या कार्यक्रमाला या, आमच्या गावामध्ये कीर्तन करण्यासाठी या म्हणून लोक बोलावतात. नक्कीच. सरांनी खंजिरीची सुद्धा एक व्याख्या त्यांच्या शब्दात अतिशय तालासुरात म्हणून दाखवली आपल्याला. मला एक प्रश्न या ठिकाणी सर असा विचारावासा वाटतो की श्री शिवाजी विद्यालय जवळका या ठिकाणी आपण शिक्षक म्हणून कार्यरत असताना आपण पर्यावरण किंवा झाडांचं वृक्षांचं संगोपन आपण केलं पाहिजे आणि ते तुम्ही फक्त लिहून किंवा बोलून थांबले नाही, तर त्यावर अतिशय तालासुरात गाणे रचून विद्यार्थ्यांना त्याच्यासाठी प्रेरित करून हा जो म्हणजे उत्कर्ष आपण काय म्हणतो त्याला, एक प्रसंग केला होता, एक प्रयत्न केला होता, तर ती कल्पना नेमकी कशी सुचली? त्यावेळेस हरित सेना म्हणून शासनाचा एक प्रकल्प होता. हो. आणि त्या प्रकल्पाच्या माध्यमातून हरित सेना पर्यावरणाचं संवर्धन करण्यासाठी वृक्ष लावा, वृक्ष वाढवा, वृक्ष संवर्धनमधून एक संकल्पना होती आणि त्यावेळेस मी पर्यावरण प्रेमी म्हणून माझी निवड झाली होती. नक्कीच. आणि मला त्या पद्धतीनं माझ्याकडे 12 शाळेचा भार सुद्धा देण्यात आला होता. आपल्या मालेगाव तालुक्यामध्ये जेवढ्या शाळा आहेत त्या शाळांमध्ये जाऊन वृक्षारोपण करणे, वृक्ष लागवड करणे आणि पर्यावरण समृद्ध करण्यासाठी, वाढवण्यासाठी आपल्याकडे जी जबाबदारी आली होती त्या जबाबदारीच्या माध्यमातून मी 1-2 गाणे सुद्धा रचले होते. त्यामध्ये एक गाणं असं रचलं होतं, लोकांना खूप आवडलं होतं. त्यावेळेस माझ्यासोबत आमचा जो संच होता, पेटी वाजवणारे, तबला वाजवणारे, नाल वाजवणारे जे संच होते, त्या माध्यमातून मी एक पोवाडा रचला. त्याची एक छोटीशी झलक आपल्या प्रेक्षकांसाठी होऊ द्या. तर ते असं होतं, चला चला हरित सैनिकानो, चला चला हरित सैनिकानो, बालगोपालानो, बालिका तरुणानो, करा रे वृक्षाचे जतन, टळेल रे मानवाचे पतन, करूया वृक्षाचे रक्षण जीर जी, या पर्वत कुराडी पायी, या पर्वत कुराडी पायी, झुरे वनराई, बाप आणि आई, चिंता हो पडे बालकाला, चिंता हो पडे बालकाला, छोट्या या मालमजुरीला. एका चिमणीचं वर्णन त्या ठिकाणी केलं होतं की झाडावरची खोप्यात राहणारी चिमणी
ती चिमणी त्या करवत आणि कुऱ्हाडीला घाबरते आहे. हो रस्त्याने एक करवत कुऱ्हाडीवाला माणूस चाललेला असताना ते चिमणीचं पिल्लू त्या खोप्यामध्ये भिवून बसलेला असते. आई म्हणते तो करवत कुऱ्हाडीवाला चालला आणि आपलं घर पाडेल, आपल्या झाडाला ते कापेल म्हणून किंवा झाड पाडेल म्हणून त्याला वाटत होत, म्हणून तो भीत होता. या करवत कुऱ्हाडी पायी झुरे वनराई, पडे हो चिंता जंगलाची, जन हो पशु पाखराची, करूया वृक्ष संवर्धन जी जी, चला चला हरित सैनिकानो हा. अशा प्रकारचं ते गीत होतं. खूपच छान सरांचा आवाज सुद्धा आहे आणि या मुलाखतीमधून आपल्याला प्रत्येक शब्दागणिक, प्रत्येक शब्दाला नवी प्रेरणा मिळत आहे, चेतना मिळत आहे. सर, आपण आपल्या शिक्षकी जीवनाकडे नक्कीच येऊया. या ठिकाणी आपण विद्यार्थ्यांच्या फक्त कानापर्यंतच नाही तर त्यांच्या मनापर्यंत पोहोचले, समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचले. फक्त खडू फळा आणि शाळा या गोष्टीला धरून न बसता आपण समाजाला पुढे नेण्यासाठी आणि देशाला सुद्धा पुढे नेण्यासाठी आपलं काय योगदान देऊ शकतो हे प्राध्यापक यशवंत पवार सरांनी दाखवून दिलेलं आहे. सर, मला असं विचारावंसं वाटते की विद्यार्थ्याला शेवटच्या घटकांना समजण्यासाठी आपल्यातलं जे शिक्षकी कौशल्य असते ते नेमकं कसं वापरावं लागते, किंवा प्रेक्षकांना तुम्ही काय सांगाल त्याच्याबद्दल? विद्यार्थ्यांना ते सगळं समजलं पाहिजे. अच्छा, काहीच नाही. मी नेहमी 3 गोष्टी सांगत असतो. शेतकऱ्याचं काम आहे शेती करणं, कारण मातीशिवाय शेती अशक्य आहे. कितीही माणसाने प्रगती केली, या आधुनिक युगात, तंत्रज्ञान युगात माणसाने कितीही प्रगती केली तर ती शेती मातीशिवाय होणार नाही. दुसरी गोष्ट, या देशाचं रक्षण करण्यासाठी ज्या सैनिकाची या ठिकाणी गरज असते त्या सैनिकांना देशाचं रक्षण करावं. आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे विद्यार्थ्याचं काम आहे वाचन करणं आणि लेखन करणं. वाचनाशिवाय पर्याय नाही. कितीही प्रगती झाली, कितीही आधुनिक तंत्रज्ञान आलं तरी विद्यार्थ्याला वाचावंच लागेल. कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलेलं आहे, वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल. वाचाल तर वाचाल आणि शिकाल तर टिकाल. आणि या आधुनिक युगात कितीही प्रगती झाली तर आपल्याला ते वाचनासाठी त्या विद्यार्थ्यांना प्रवृत्त करावं लागेल आणि तशा प्रकारचे विद्यार्थी घडवावं लागेल. तेव्हाच उत्तम नागरिक या देशाला मिळू शकतो असं मला वाटते. नक्कीच. आपल्या मुलाखतीमधून सुद्धा अनेक काही शिक्षक पाहत असतील किंवा विद्यार्थी पाहत असतील. हा सल्ला सरांचा त्यांच्यासाठी अतिशय मोलाचा आहे, महत्वाचा आहे. एक शेवटचा प्रश्न आहे सर. ज्यांनी शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली त्या सावित्रीबाई फुले यांच्या जीवनावर जास्त करून कोणी लिखाण करताना आपल्याला दिसत नाही, परंतु आदरणीय प्राध्यापक यशवंत पवार सरांनी सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिबा फुले यांच्यावर गीत रचना करून त्या शिक्षकी पदाचेच आपण वारसदार आहोत हे दाखवून दिलेलं आहे. तर मला एक विचारावं वाटते की सर, सावित्रीबाई फुले यांच्यावर गीत रचण्याची संकल्पना आपल्याला कशी सुचली आणि त्याच्यातल्या गीतातल्या काही 2 ओळी प्रेक्षकांसाठी आपण म्हणाव्यात. मागच्या 1-2 वर्षाच्या पूर्वी 3 जानेवारीला मुलं माझ्याकडे आली, विद्यार्थिनी आले. काही विद्यार्थ्यांनी, काही विद्यार्थिनींनी सांगितलं, सर म्हणे सावित्रीबाई फुलेंविषयी आम्हाला माहिती सांगा म्हणे. मग काही मी पुस्तकात असेल, काही मोबाईलमध्ये असेल ती माहिती दिली. पण एका विद्यार्थ्याने जिद्द केली होती की सर, तुम्ही सावित्रीबाई फुलेवर आतापर्यंत एवढे मोठे गीत लिहिलेले आहे, गाणे लिहिलेले आहेत, वेगवेगळ्या गाण्यातून तुम्ही लोकांपर्यंत पोहोचलेले आहात. मग सावित्रीबाईवर एखादं गाणं तुम्ही लिहिलेलं आहे का? मग त्यावेळेस मलाच लाज वाटली की मी शिक्षण महर्षी महात्मा ज्योतिबा फुले असतील आणि सावित्रीबाई फुले असतील की ज्यांनी या स्त्रियांना रांधा वाडा उष्टे काढा, चूल आणि मूल याच्या बाहेर काढून आज डॉक्टर, वकील, इंजिनियर एवढेच नाही तर विमानानं उडणाऱ्या आपण स्त्रिया पाहतो. आणि त्या स्त्रियांकडे पाहिल्यानंतर त्यांच्यामध्ये मला सावित्री दिसते. आणि गाणं आपण एखादं गाणं लिहावं म्हणून मी त्या विद्यार्थ्यांना वर्गात विचारलं, बा कुठल्या गाण्यावरून, कुठल्या गाण्याच्या चालीवरून मी सावित्रीबाई फुलेंचं गीत लिहिलं पाहिजे असं तुम्हाला वाटते? मग त्यांनी मला जे गीत दिलं होतं, मैंने प्यार किया या पिक्चरमधलं, त्या पिक्चरच्या चालीवर मग मी ते गीत लिहिलं होतं. त्या 2 ओळी अशा आहेत. सावित्रीच्या
लेकी बाळीनो उठाना, अन्यायाच्या विरोधात पेटाना, अन्यायाच्या विरोधात पेटाना. अरे रांधावाडा उष्टेकाराची मनात होती चीड, हो 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 हो. रांधावाडा उष्टेकाराची मनात होती चीड. अरे चूल अनमूलची स्त्री जातीला लागली होती कीड. आया बायानो एका ठिकाणी जुटाना, अन्यायाच्या विरोधात पेटाना, अन्यायाच्या विरोधात पेटाना. सावित्रीच्या लेकी बाळीनो उठाना, अन्यायाच्या विरोधात पेटाना. आणि त्या दिवशी त्या मुलांनी मला भरभरून दाद दिली, टाळ्या वाजून माझं मनोबल वाढवलं आणि हे गीत मी माझ्या युट्यूबवर टाकलेलं आहे, आपण ऐकू शकता. नक्कीच खूप छान सरांचा आवाज आहे आणि गीताचे बोल सुद्धा खूप छान आहेत. सरांनी अतिशय कष्टाने मेहनतीने त्याला चाल लावून सावित्रीबाई फुलेंचं जीवनचरित्र या गीतामध्ये सादर केलेलं आहे. मुलाखतीच्या शेवटच्या टप्प्यात आपण आलेलो आहोत. शेवटचे 2 मिनिटं आपण घेणार आहोत. प्राध्यापक यशवंत पवार सर या ठिकाणी आपल्यासोबत जुळलेले आहेत. सर, शेवटच्या 2 मिनिटांमध्ये मी तुम्हाला एक शेवटी प्रश्न विचारतो की येणाऱ्या पिढीने किंवा येणाऱ्या विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षक लोकांनी हा भारत देश पुढे घेऊन जाण्यासाठी किंवा आईवडिलांचे स्वप्न साकार करण्यासाठी नेमकी कशी पावलवाट केली पाहिजेत आणि नेमके कसे प्रयत्न केले पाहिजेत त्याबद्दल तुमच्याकडून जाणून घ्यायला आवडेल. ओके. तर आता मी गोड शिकवाडी नामक एका चळवळीमध्ये काम करत असताना गोड शिकवाडीचे मुखिया आदरणीय नायक काशीनाथ यांनी मला एक छोटीशी ओळ सांगितली होती आणि त्यावरून तुला काही जमते का, तुला काही करता येते का पा. त्यांनी सांगितलं होतं की बुवा इंसान बचेगा तो देश बचेगा. नक्कीच. इंसान बचेगा तो देश बचेगा ही एक ओळ सांगितली होती आणि त्यामधून एक मर्म सांगितलं होतं की आजच्या विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे, शेतकऱ्यांना शेतीकडे, सैनिकांना रक्षणाकडे आणि ह्या गोष्टी करत असताना, ह्या साऱ्या गोष्टी करत असताना आपण माणसामाणसातील भेदाभेद, आपसातील मतभेद, समाजातील मतभेद आणि या देशात वेगवेगळ्या जाती धर्माच्या लोकांनी एकत्र येऊन जर आजपासून एकात्मतेचा नारा लावला तर अखंड भारत, सोन्याचा धूर निघणारा भारत आपण जे म्हणतो तशाच प्रकारचा भारत, उज्ज्वल भारत आपल्याला पाहायला मिळेल. पण यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे असे आमचे आदरणीय काशीनाथ नाईक म्हणायचे. धन्यवाद. या ठिकाणी या मुलाखतीमध्ये आपल्यासोबत होते आदरणीय प्राध्यापक यशवंत पवार सर. त्यांच्या मुलाखतीमधून आपल्याला नक्कीच एक नवी चेतना, एक नवी प्रेरणा, नवचैतन्य मिळालेलं आहे आणि आपल्या सर्वांना सांगण्यासाठी आनंद वाटतो की ही मुलाखत घेण्यासाठी आमचे मित्र क्षितिज पवार आणि ओम गावंडे हे सुद्धा आमच्यासोबत होते. पवार सरांची मुलाखत या ठिकाणी आपण समाप्त करत आहोत, परंतु त्यांच्यासाठी मी एक छोटी गोष्ट या ठिकाणी सांगणार आहे. त्यांनी शिक्षकी पदामध्ये एवढं आमूलाग्र परिवर्तन आणि समाजाला बरंच काही देऊ केलेलं आहे. म्हणून त्यांच्यासाठी म्हणावंसं वाटते की जगामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही गोड नाही, जगामध्ये प्रेमाशिवाय दुसरं काही गोड नाही. खूप पाहिले माणसं सर, पण तुमच्या स्वभावाला, तुमच्या प्रयत्नाला कुठंच तोड नाही, कुठंच तोड नाही, कुठंच तोड नाही. या ठिकाणी थांबतो, सर्वांची रजा घेतो. धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार.